तर हे मित्रांनो, आपण चालू आहे आज स्विमिंग पूलला आणि आमच्यासोबत आम्ही 8 जणांची गँग होती. सचिन, विलास, वैभव आणि आपला एक नवीन मित्र. मग काय मित्रांनो, मामा आला होता मध्येच. आपला 1.5 लाखाचा फोन पाडला असता तर अवघड झाला असता. थोडंफार कॅमेरा हल्ला, पण मामासोबत निघालो आहे आम्ही स्विमिंग पूलला आणि लगेच इथं महादेव मंदिराचं देखील दर्शन घेतल्या चलता गाडीवर. मग पोहोचलो आपण रेल्वे स्टेशनला. रेल्वे स्टेशनच्या गेटला आणि तिथे पोहोचता टाईमवर गाडी आली. काय आमचं नशीब चांगलं, गाडी आली. थांबलोय, थोडेसे गाडीचे क्लिप ॲड केले तुमच्यासाठी स्पेशल बघण्यासाठी. मग काय गाडी निघाली. नंतर मग धर्माबाद रोड निघाल्या, पेट्रोल टाकल्या. हे आमची जनता, हे 2-3 कार्टे आलेत. मग नंतर लगेच दुसरं प्रणव, मयूर आले, विशाल, विलास, आपला मित्र दुसरा आणि डेअरी मिल्क सचा, नाव त्याचं डेअरी मिल्क आहे. आणि तसेच आपला मित्र प्रणव पेट्रोल टाकत होता. त्याला वाटलं कॅमेऱ्यामध्ये येणं काय की त्यानं हात करत होता. लगेच आपला कॅमेरा एवढा चांगला आहे की भाऊला लगेच ॲड केलं आहे. बघा, एकदम आमदारसारखा हात केले. आमदार नाही ती गोष्ट वेगळी. मग नंतर काय असं थोडंसं इथं 4 शब्द बोलल्या गेल्या, मजा घेतल्या. मग सच्चानी मला बोलला समोर बस, आणि समोर बसून मी गाडी चालवणार आणि समोरचा व्ह्यू दाखवला. मग काय मी व्ह्यू दाखवायला तयार. मग आमची मागची गँग लगेच ओव्हरटेक केली, गाडी पळवली जोरात स्पीडमध्ये. मग काय भाऊनी पळवला. मग आमचा सच्चा काही कमी नव्हता, सच्चा पण ओव्हरटेक केला, सच्चा पण समोर घेतला. भाऊ मागून हाय हॅलो करत होता. मग नंतर आला दरम्यान हिरडगाव आलं. हिरडगावमधून आम्ही निघत होतो. समोर मंदिर देखील होतं. मंदिरचं चलता दर्शन घेतल्या आणि समोर गेल्यानंतर मग हिरडगावच्या साईडला रस्ता बघू शकता आपण. मेन हायवेला निघाव म्हणलं तर एवढा खराब रस्ता, एवढा चांगला रस्ता आणि हे थोडे मोठे शिव्या तर दिलेले आहेत त्याच्यात. पण एका टाईमला असं वाटलं भाऊ मला पाडतोच काय की. भावानं पाडला नाही, भावाने लई चांगला रस्ता गाडी चालवला आणि एवढ्या स्पीडमध्ये घेतला ना गाडी, अर्धी इथंच फाटत होती. मग थोडंफार नंतर हायवेला निघाल्यानंतर चांगलं वाटलं. हायवेला चांगलं वाटलं. मग भाऊ काय हायवेला पण थांबत नाही, कुठेच थांबत नाही. गाडी 180, 120, 100, 120, 100च्या स्पीडनं पळवत होता. हे बघू शकता तुम्ही फक्त हायवे. नंतर आमची गँग मागून समोर आले येते. हे बघा, केलोय आम्ही यांच्यावर कॅमेऱ्यावर. मग छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं चलता. मग राईट साईडला आपलं एक छोटंसं तळ. आम्ही चाललो होतो स्विमिंग पूलला, मध्ये तळ दिसलं. तळ्याचं देखील थोडंसं बरं वाटलं, तळ बघितलं आम्ही. मग नंतर आला आमचा एरिया गोकुळला पोहोचल्यानंतर मग थोडंसं गाडी वगैरे एका साईडला पार्क केलं. सचानं गाडी पार्क केली, विलास वगैरे 2 मित्र त्याने उतरले. मग काय गाडी पार्क केली. थोडंसं बसावं पण म्हटलं, पण नंतर काय वाटलं नको बसायला. दुसरे पण मित्र आले. मग लगेच आमचे दुसरे मित्र आले, त्यांना थोडंसं उल्लू बनवल्या, मागं मोरी घेतल्या. मयूर्या, विशाल आणि प्रणव या 3 उतरल्यानंतर काय आम्ही थोडंसं इकडून तिकडे व्हिडिओ नको काढू बोलला. मी म्हटलं जाय रे, काढायचं आहे आपला व्हिडिओ, ब्लॉगिंग करायची, यूट्यूबला टाकायची, असं तसं बोललो. आपलं मला माहिती आहे आपलं यूट्यूबचं चॅनल भाऊनं करायचं. मग काय आतमध्ये गेलो. मामाने बोलले प्रत्येक माणसाला 100 रुपये तिकीट आहे. मग काय 100 रुपये तिकीट आहे म्हणलं. थोडंसं मग बाहेर निघालो, आलो इकडं तिकडं. मग परत अजून एक वेळ जायला लागलं. मग आम्ही थोडा फ्रंट कॅमेरा ऑन केला, थोडंसं बोलले असं तसं. मग काय आतमध्ये गेल्यानंतर बघा मयूरची बॉडी तुम्ही बघू शकता, एकदम हिरो. आणि लगेच भाऊनी काय केला, आतमध्ये गेला. व्हिडिओ काढता स्विमिंग केली. आधी स्विमिंग केली, नंतर डायरेक्ट मीन मयूर उडी मारल्या दोघे आतमध्ये. आणि मीन मयूर उडी मारल्या गेल्या पहिल्याच बारीमध्ये गोच्या खाल्लो, म्हणजे पाणी गेलं शरीरामध्ये. पहिलंच पाणी थोडंसं खराब वाटत गेलं. नंतर मग मित्रांनी इकडे तिकडे विदा केला. मग अजून थोड्या वेगवेगळ्या उड्या मारल्या. मग नंतर उड्या वगैरे मारल्या, स्विमिंग वगैरे चांगली चालू लागली होती. मग थोड्या वेळाने केलो आम्ही, मोबाईल आतमध्ये घेऊन गेलो होतो फोटो वगैरे काढायसाठी. मग मित्रांनी काय बोलले, भाऊ फोटो काढ, हे कर, असं कर तसं कर. मग हे 2-3 होते, 7-8 जण आम्ही. ह्यांनी एकमेकांना ढकलत होते. मी म्हणलं मला ज्यांनी ढकललं त्यांनी मेलच म्हणलं. मग काय भाऊनी आपला वैभव देवडे, भाऊ बोलले देव बोलले, संपला विषय. मग मोबाईल घेऊन आतमध्ये उतरण्याचा प्रयत्न केला होता. मग उतराव म्हणल्या, पण इथं थोडंसं वादावाद चालू होती, ढकलू नको ढकल त्याच्यामुळं. मग भाऊनी इथं वैरी आले, थोडंसं गेल्यानंतर मग मोबाईल आतमध्ये घेऊन गेलो आपण पाण्यामध्ये. मोबाईल आतमध्ये घेऊन गेल्यानंतर थोडंसं मजा वगैरे केली. पण नंतर आपला मोबाईल असं झालं, 5 मिनटं आतमध्ये पडला, 5 मिनटं सापडलाच नाही.
मग सापड नसल्यामुळे थोडंसं आम्हाला थोडंसं जीव दगदग करतात. 1.5 लाखाचा मोबाईल, 1,25,000चा मोबाईल नेट कॅश देऊन घेतलेला. मग थोडंसं जीवाला वेगळंच वाटलं होतं. भावांनी त्यांनी विचारच नाही करत, त्यांनी पाणी टाकतात हे करतात. मोबाईल आतमध्ये पडला होता, नंतर काढलं. मग काय तिथून बाहेर निघालो, शावरला निघालो. शावरवर थोडंसं डान्स वगैरे केलो आहे आम्ही. शिव्या वगैरे देणं घेणं चालूच होतं आमचं. डान्सिंग वगैरे चालू होतं. डान्स वगैरे केल्या, मजा केल्यानंतर गॉगल वगैरे लावून इकडं चल तिकडं चल फिर. मोबाईल त्यांनी विचार नाही करत मोबाईल पाण्यामध्ये पडला ना पडला, काही देणी घेणंच नाही त्यांना. पण भावांनी म्हणतात भाई व्हिडिओ काढायचा. मग मित्रांना कॅमेरा दिल्या होत्या. आम्ही थोडंसं आतमध्ये वगैरे उड्या मारायला. नंतर मग कॅमेरा घेऊन बाहेर निघालो मी. थोडंसं दाखवलो. आपली बॉडी बघलं तर सगळी फ्लॅट होऊन जाणार, सगळी बॉडी होती आपली. मग काय थोडंसं मग झुला चालू होता आमचा झुला. मग मयूर्या आणि विलासाने धरला, झुलवला, धप दिशा आतमध्ये फेकला. भावांची कोलंटी उडी असली भारी पडली की आतमध्ये जाऊन 2 गोच्या खाणं पक्कच होतं. मग गोच्या खाल्या आतमध्ये 1-2. मग नंतर माझी बारी झाल्यानंतर माझी बारी झाल्यानंतर आलाय विलासने टाकला उडी आतमध्ये. मग विलासला ढकलला. मग लगेच त्याच्यानंतर मग सच्याने काय केला, त्याच्या अंगावर उडी मारला, त्यानं डबल गोची खाला. मग आपला ब्लॉग इथं संपला. थँक्यू. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.